एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांनी 2022 मध्ये अख्खं सरकार उलथवलं, तेच शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले सगळेच्या सगळे आमदार आता अपात्र ठरणार का? हा प्रश्न आज फक्त चर्चेचा विषय राहिलेला नाही आहे. सर्वोच्च न्यायालयात गेल्या 5 दिवसांपासून सलग सुनावणी सुरू आहे आणि ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी असा जोरदार युक्तिवाद केला आहे की घटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार शिंदेंसोबत गेलेले सगळे आमदार आपोआपच अपात्र ठरतात. जर हा युक्तिवाद न्यायालयानं मान्य केला तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णयही अवैध ठरेल आणि त्यानंतर शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले आमदार आणि त्यावेळचं शिंदे सरकार, निवडणूक आयोगानं खरी शिवसेना शिंदेंचीच हा दिलेला निर्णय सगळंच पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळू शकतं. तर मग नेमकं या केसमध्ये काय घडतंय, 10वी अनुसूची काय सांगते आणि शिंदेंसह सगळी शिंदेसेना अपात्र ठरणार का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष मुंडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे हे 39हून अधिक आमदारांसह पहिले सुरतला आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले आणि तिथून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान दिलं. काही दिवसांमध्येच शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इथूनच खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं, हा वाद सुरू झाला. आता घटनेच्या 10व्या अनुसूचीनुसार म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्यानुसार जर एखाद्या पक्षाचे आमदार दुसऱ्या गटात सामील होतात किंवा पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करतात तेव्हा ते आपोआपच अपात्र ठरतात. त्यामुळं शिंदेंनी बंड केल्यानंतर ठाकरे गटानं लगेचच शिंदेंसह बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या. 2023 मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं, पण अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. जानेवारी 2024 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. त्यांनी शिंदे गटालाच खरी शिवसेना मानत एकाही आमदाराला अपात्र ठरवलं नाही. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का होता. त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि तेव्हापासूनच हे प्रकरण न्यायालयाच्या दारात आहे. आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची अंतिम टप्प्यातली सुनावणी सुरू आहे. काल सुनावणी सलग 5व्या दिवशी पार पडली, ज्यात कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातला पहिला मुद्दा, आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न आधी विधानसभा अध्यक्षांनी ठरवणं अपेक्षित होतं आणि त्यानंतर पक्षाच्या राजकीय अस्तित्वाशी संबंधित प्रश्नाचा विचार होणं आवश्यक होतं. म्हणजेच आधी आमदार अपात्र आहेत की नाही हे ठरवायला हवं होतं आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं खरी शिवसेना कोणाची हे ठरवायला हवं होतं. पण इथं उलटं झालं. आमदारांची अपात्रता न ठरवता एका आमदारांच्या गटाला मूळ पक्ष म्हणून विधानसभेत मान्यता देण्यात आली. दुसरा मुद्दा, 10व्या अनुसूचीनुसार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सगळे आमदार आपोआपच अपात्र ठरतात असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. पक्षादेश झुगारून वेगळा गट स्थापन करणं आणि भाजपसोबत सरकार बनवणं ही स्पष्टपणे पक्षविरोधी कृती होती आणि पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करणं फुटीर आमदारांच्या अपात्रतेचं कारण बनू शकतं असा जोरदार युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातला तिसरा मुद्दा, कपिल सिब्बल म्हणाले, शिंदेसोबत गेलेले आमदार अपात्र असून त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय अवैध आहे. आता जर न्यायालयानं हा युक्तिवाद मान्य केला तर नार्वेकरांचा संपूर्ण निकालच रद्दबातल ठरू शकतो आणि शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेले सगळेच्या सगळे बंडखोर आमदार अपात्र ठरू शकतात. शिवाय सिब्बल यांनी शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास ठाकरे गटाचंच बहुमत सिद्ध होतं असाही दावा न्यायालयात केला. शिंदेंसह बंडखोर आमदारही अपात्र ठरतात याला पुष्टी देणारा चौथा मुद्दा, शिंदे सातत्यानं भाजपच्या संपर्कात असल्यानं हे त्यांचं कृत्य म्हणजेच पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेणं होय आणि पक्षाविरुद्ध भूमिका घेणं हे 10व्या अनुसूचीनुसार अपात्रतेचं कारण ठरू शकतं असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. आता प्रश्न असा आहे की जर सर्वोच्च न्यायालयानं सिब्बल यांचा युक्तिवाद मान्य केला तर पुढं काय होईल? समजा न्यायालयानं ठरवलं की बंडखोर आमदार खरंच अपात्र होते तर पहिला परिणाम होईल तो नार्वेकरांच्या निर्णयावर. त्यांचा निकाल अवैध ठरू शकतो. मग साहजिकच शिंदेंचं त्यावेळचं मुख्यमंत्रीपद, नंतर सरकार स्थापनेची वैधता आणि निवडणूक आयोगानं शिंदे गटाला दिलेलं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे सगळेच निर्णय प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडतील. पण इथं एक महत्त्वाची कायदेशीर गुंतागुंत आहे. प्रकरण किती जुनं आहे, आमदारांनी आतापर्यंत केलेलं मतदान, त्यानंतर झालेल्या निवडणुका, यामुळे न्यायालय हा निर्णय पूर्णपणे मागच्या तारखेपासून लागू करेल की भविष्यासाठी हाही चर्चेचा मुद्दा आहे. काही कायदेतज्ञांच्या मते जर प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवलं गेलं तर सध्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेच निर्णयाचे अधिकार राहतील, कारण त्यावेळचे उपाध्यक्ष असलेले झिरवाळ आता या पदावर नाहीत. अर्थातच शिंदे गटाकडूनही यावर जोरदार प्रतिवाद केला जातोय. त्यांचं म्हणणं आहे की बहुसंख्य आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळं तीच खरी शिवसेना आहे
आणि पक्षांतर नाही तर हा पक्षांतर्गत बहुमताचा प्रश्न आहे. निवडणूक आयोगानेही आधीच शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली असल्याचं शिंदे गटाकडून वारंवार अधोरेखित केलं जाते. थोडक्यात सांगायचं झालं तर हा वाद फक्त खरी शिवसेना कोणाची इतका मर्यादित राहिलेला नाही. आता तो थेट शिंदे आणि त्यांचे आमदार घटनात्मकदृष्ट्या पदावर राहण्यास पात्र आहेत की नाही इथपर्यंत पोहोचलाय. कपिल सिब्बल यांचे युक्तिवाद जर सर्वोच्च न्यायालयानं ग्राह्य धरले तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो. कारण हे प्रकरण फक्त शिंदे सेनेपुरतं मर्यादित न राहता राज्यातल्या संपूर्ण सत्ता समीकरणालाच हादरा देऊ शकतं. पण अजून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे आणि अंतिम निकाल येणं बाकी आहे. न्यायालय काय भूमिका घेतं, कधी निकाल देतं आणि तो निकाल भूतकाळात लागू होतो की भविष्यात, या सगळ्यांवर बरंच काही अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, शिंदे आणि त्यांचे आमदार खरंच अपात्र ठरतील का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.